सर सगळ्यात पहिल्यांदा आपला परिचय करून द्या. मी रफिक शेख, माजी उपसरपंच उरळगाव. बरं, आता 2024चं इलेक्शन येतं आहे. आपलं विधानसभेचं इलेक्शनाचा रणधुमाळी जी आहे ती सुरू आहे आणि अशोक बापू एका बाजूला आहेत, माऊली आबा कटके एका बाजूला आहेत. काय सांगाल, कोण कुणाला वरचढ ठरेल? 100% अशोक बापू वर चढतील. बरं. कारण अशोक बापूचा विकास शिरूर हवेलीमध्ये कोणतंच गाव नाही, कोणती अशी सोसायटी नाही की जिथं बापूंचं काम नाही. भाभी असतील, बापू असतील, हे कुटुंब आहे ना रात्रंदिवस लोकांच्या सेवेसाठी पळतंय 5 वर्ष. म्हणजे त्यांचं व्हिजन फक्त विकास आणि विकास आहे. कोणाचं हॉस्पिटल असो, कोणाचं का. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. शिरूरचा एक पेशंट होतं, ॲक्सिडेंट झालेलं, पांढरकामे. तर मी आणि आमचे मित्र होते हाफिजभाई, सागर पांढरकामे. तर मी आणि आम्ही रुबीला भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर योगायोग असा, त्याला भेटून आलो आणि त्यांचं कुटुंब आहे ना म्हणजे असं जेवण करत होतं. तर आम्ही तिथं गेल्यानंतर ते कुटुंब बोलले की हाफिजभाई बोलले कसं जेवणाचं वगैरे. मग तुम्हाला खोटं सांगत नाही, अक्षरशः भाभींनी 10 लोकांना पुरल एवढा स्वतःच्या हातांनी डबा त्या कुटुंबासाठी बनवून आणला होता. हे आम्ही नाही, पांढरकाम्याचे भाऊ आम्हाला सांगत होता. मला सांगा ना, कोणत्या आमदाराची पत्नी आज म्हणजे एवढं मोठं स्वतःच्या हाताने डबा एखाद्या पेशंटला, लाखो करोडची बिलं बापूंनी माफ केल्यात. विशेष म्हणजे पांढरकामे सर जे आहेत ते विरोधी पक्षामध्ये गेले होते, म्हणजे अजितदादांच्या गटात गेले. नुसते विरोधी पक्षात नव्हते, त्या गटाचे शहर अध्यक्ष होते. त्या शहर अध्यक्ष त्या गटाचे असताना सुद्धा ते म्हणतात बापू खुनशी. बापू मला सांगावं, बापू जर खुनशी असतील तर त्या दादा गटाच्या अध्यक्षांना, त्या कुटुंबाला स्वतःची आमदाराची पत्नी टिफिन म्हणून नेल गाव. हा विरोधकांनी चुकीचा, विरोधकांना म्हणजे बापूंचा फोबिया झालाय. त्याचं कारण असं आहे साहेब, बापू आता नुसते आमदार नाहीयेत, बापू मंत्री होणार आहेत, 100% मंत्री होणार आहेत. मग हा माणूस मंत्री झाल्यानंतर म्हणजे आपलं कसं, म्हणजे एमआयडीसी अनेक कॉन्ट्रॅक्टर आहे, बरेच व्यवसाय असे की मग यांचं कसं काय, तो धसका त्यांना खूप मोठा आहे. पण सामान्य जनतेला त्याच्याशी काही घेणं नाही. आपला बापूंच्या मागं तुम्हाला सांगतो, पहिले शेतकरी वर्ग आहे, शेतकरी सामान्य जनता आहे. हॉस्पिटलला आहे ना, म्हणजे एकाचे आमचे ते इन्नूस भाई मुंडे, तुम्हाला सांगतो अक्षरशः आहे ना, त्यांची डोक्याची कवटी काढून ना म्हणजे पोटात ठेवलेली होती. त्यांचं बिल जवळ 30 ते 40 लाखाचं बिल आहे साहेब. मला सांगा ना तुम्ही, बापूंनी ना म्हणजे ते पूर्ण स्वप्न एखादं कुटुंब उद्ध्वस्त होईल. मी तसं मला आठवते, मी म्हणजे बाबूराव पाचरणे ना ह्यांचा मी कट्टर कार्यकर्ता पाहिला. पण साहेब गेल्यानंतर तालुक्यामध्ये ना मी पाहिलं जवळून, पण मी म्हणलं हा विकास पुरुष, ही व्यक्तीची तालुक्याला इतकी मोठी गरज आहे ना. म्हणजे तुमचा कॅनॉल असो, तुमच्या डीपी असो, ट्रान्सफॉर्मर असो, साहेब शेतकऱ्यांच्या हाकेला 2-2 दिवसात कोण बसवते हो मला सांगा तुम्ही. डीपी शेतकऱ्यांच्या रात किती त्रास आहे शेतकऱ्यांना. बापूंशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे त्यांना त्याच्यातली जाण आहे, म्हणजे त्या मातीतले आहेत ते. आणि 100% तालुक्याला म्हणजे शिरूर हवेलीला तुम्ही वाघोलीची ट्रॅफिक असा ना, काय माणूस बघा, तुम्ही विधानसभेमध्ये वाघोली बद्दल जर सर्वात जास्त प्रश्न जर उपस्थित केले असेल तर अशोक बापूंनी. तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही प्रत्येक बापूची बाईट बघा विधानसभेमध्ये सर्वात जास्त कोणत्या गावासाठी जर प्रश्न मांडले असतील तर फक्त वाघोली आणि वाघोलीसाठी बापूने मांडलेले आहेत. सगळे स्थानिक तिथले उमेदवार असतील किंवा काय असतील, त्याच्यापेक्षा जास्त काम हे अशोक बापूंनी. तुमच्या सोसायट्या सांगू नका, सोसायटीमध्ये छोटे छोटे मीटर, कारण तिथलं ऑफिस, आम्ही त्या वाघोलीच्या ऑफिसमध्ये बसायचो ना, तर तिथल्या सोसायटींची ना माणसं यायची, आम्ही पाहायचो बापू मीटर, बापू रोड हे. तर बापूंनी त्यांची कामं व्यवस्थितरित्या तिथे त्यांचे पी असतील त्यांच्या माध्यमातून पार केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, गोरगरिबांना जो हॉस्पिटलचा आधार दिला ना बापूंनी, ते म्हणजे खूप जबरदस्त कार्य केलं बापूंनी, खूप जबरदस्त. खूप बिलं माफ केली, खूप. आणि मग सांगा ना, मला सांगा तुम्ही, ज्याचे 10-10 लाख 5-5 लाख बिलं माफ झाले, त्या ह्या अशा देवांच्या ट्रिपा वगैरे साहेब लोकांना ते नाही आहे. तुम्हाला सांगतो, दौंडमध्ये एक किस्सा होता. दौंडमध्ये मला वाटतं एक कॅन्डिडेट होता तांबे म्हणून, आणि त्यांनी म्हणजे अजमेर ट्रिप, कन्याकुमारी ट्रिप, बालाजी ट्रिप, खूप ट्रिपा साहेब. त्या उमेदवाराला मतदान पडले 17,000. काय 17,000 मतदान पडले. म्हणजे लोकांना काय, लोक काय पाहतो माहिती का, आपल्या हाकेला कोण वाहू देते. हा लोकांचा जो मूलभूत गरज आहे, अन्न वस्त्र निवारा, लाईट पाणी, हॉस्पिटल, आरोग्य, याच्यावरती लोकांचा भर आहे. आता एक बाईट मी पाहिली रामलिंग रोडला, एक महिला उज्जैनवरून जाऊन आली होती. पण त्या महिलेची बाईट पाहिली मी आज सकाळी, तर त्या बोलल्या की, त्या ताई बोलल्या की नाही,
आज हे जो आमचा परिसर हा बापूंनी स्वच्छ केलाय. आणि आमच्या असे 1-2 पेशंट होते की त्यांना बापूंनी ना 3.5 लाख बिल होतं काहीतरी, ते म्हणजे माफ केलं. म्हणजे लोक काय करतात माहिती आहे का, जातात छंद म्हणून जातात, तो विषय नाही. आणि जावा, आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं, देवाचा विषय. पण तो म्हणजे जनतेला हा म्हणजे काय असा विकास महत्वाचा आहे, हा मुद्दा महत्वाचा नाही. आता गोडगंगेच्या प्रश्नावरून देखील विरोधक टार्गेट करतात बापूंना, तर त्याविषयी काय सांगाल? आता गोडगंगाचा विषय आहे ना, तुम्हाला सांगतो, गोडगंगेचा विषय बापूंचा आहे ना, कर्ज हे काय झाले, सत्ता पहिले समोरची त्यांनी काय केलं, इतर कारखान्यांना किती निधी दिला, इथं कसं त्यांनी काय बरोबर करून कारखान्याचं केलं. तरी शेतकऱ्यांचं सर्व बापूंनी काय त्यांच्या ऊसाची काय बिल असतील ती सगळी हे केली. राहिला कामगारांचा प्रश्न, 500-600 कामगार आहेत, त्यांचा प्रश्न आहे, तो पण होऊन. पण पवार साहेबांनी शब्द दिलाय, शेवटी हो का सत्तेपुढे शान पण नाही, हे सर्व जनताला माहिती. मग होते काय माहिती आहे का, तो सुद्धा आता हे गोडगंगेचा प्रश्न उपस्थित करतात. आता मला माहित नाही पण मी टीव्हीला, न्यूजला, म्हणजे पेपरला वगैरे, वर्तमानपत्रात त्या वाघोलीत काहीतरी मयूर प्रकरण आहे, आपल्याला माहित नाही, मी त्याच्यात वाचतोय. तर त्यांनी पण पुढे येऊन त्याच्यावरती स्टेटमेंट दिलं पाहिजे की बुवा हे काय, तुम्ही गोडगंगेचा प्रश्न उपस्थित करताना तर तुम्ही तो पण हे करा आणि लोकांना सांगा, मी हे नाही केलं, मी असं नाही, असं आहे. बापू फेस करतात, बापू फेस करतात, त्या पक्षाचे नेते फेस करतात, स्वतः साहेब त्याच्यावरती बोलतात. तर तुमचं कोणीतरी म्हणजे त्यांच्या वरिष्ठांनी कोणीतरी त्याच्यावरती स्टेटमेंट दिलं पाहिजे, हे असं नाही, हे सत्य, हे झालं, हे चुकीचं आहे. पण ते काहीतरी सोशल मीडियावर मौन बाळगतात, त्याच्यामुळे असं वाटतंय का की त्यांचा दोष असेल का? मौन बाळगतात ना, त्यामुळे लोकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होते, प्रश्नचिन्ह निर्माण होतं, बुवा याच्यात काहीतरी मग काय काळोगोर आहे का, काय आहे का, हा मुद्दा तिथं उपस्थित होतो. ते लोकांपुढे त्यांनी येऊन फेस केला पाहिजे, जनतेला तो प्रश्न पडतोय. नाही तर मग तुम्हाला अधिकार नाही बापूंच्या गोडगंगेवरती बोलायचा. म्हणजे मी माझं वैयक्तिक एक सामान्य नागरिक म्हणून मला पडलेला प्रश्न येतो. काय सांगाल, शिरूरकरांना काय आव्हान कराल? येत्या काळामध्ये मी शिरूर वासियांना किंवा शिरूर तालुक्यातील जनतेला, युवकांना एक सांगतो की या सर्व गोष्टींना जर आळा बसायचा असेल तर आपल्याला बापू आमदार झाले पाहिजे. बापू 100% आमदार झाले पाहिजे. आणि बापू हे नुसते आमदारच नाहीये, शिरूरच्या जनतेला माहिती आहे की साहेब स्वतः शब्द देऊन गेलेत, बापू हे येणाऱ्या काळामध्ये हे कॅबिनेट मंत्री आहेत. बरोबर. म्हणजे हे सर्व शिरूर शहर, शिरूर हवेलीवाल्यांनी पहिले म्हणे की आपले बापू हे मंत्री होणार आहेत. त्यामुळे सर्वांनी, शिरूर वासियांनी, शिरूर हवेल्यांनी अशा विकास पुरुषाला मुकायचं नाही. एक दिलाने, एक जीवाने सर्वांनी काम करून बापूला आहे ना विधानसभेत पाठवायचं आणि आमदार नाही तो नुसतं मंत्री करायचं. आणि शिरूरचा चेहरा मोहरा तर पाहतात, ते सर्वच पाहतात, म्हणजे किती काय तो रोड, बिल्डिंग, दुनियादारी, सगळे तुमचे DYSP ऑफिस, पोलीस स्टेशन, तहसील कचेरी वगैरे, जिथं नाही तिथं सिमेंट रोड, मोठे मोठे रोड, ही सगळी बापूच्या करामध्ये. दुसरं कोणी हो सांगा, कुणी केलंय दुसरं? कुणी विरोधकांनी सुद्धा सांगायचं नाही, हा दौंडचा आमदार आला होता ना, इकडं पुणे शहरातला आमदार आला होता, इकडं कोणता मुंबईतला आला होता. ही सगळे बापूंची कामं आहेत. तुम्ही नाक विरोध म्हणून आहे ना काहीतरी त्यांचे तुमचे वैयक्तिक वाद आहे. तुम्ही वैयक्तिक वाद आहे ना, हे तुम्ही जनतेपुढे आहे ना, तुम्ही लय बापू जनतेचे वाद, हे तुमचे वैयक्तिक वाद आहे. आणि किती 10% लोक आहेत, फक्त 10% लोक. काळजी करू नका. शिरूर हवेलीची पूर्ण जनता, सामान्य जनता, शेतकरी वर्ग, सुशिक्षित, एज्युकेटेड युवक, मी काय म्हणतो सुशिक्षिता आणि एज्युकेटेड युवक हा अशोक बापूंबरोबर आहे. माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता विरोधकांना माझा महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे बापूंच्या विरोधकांना माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की विरोधकातला कोणताही नेता किंवा कोणताही कार्यकर्ता त्या पक्षातला कोणता, त्यांनी फक्त आहे ना अशोक बापूंच्या ना की विकासाबद्दल चर्चा करावी. विकास केला का नाही केला, कुणी, मी तर सामान्य कार्यकर्ता आहे, त्यांनी माझ्याबरोबर येऊन चर्चा केली ते चालेल. किंवा फॉर एक्झाम्पल कुणाबरोबर की अशोक बापूंच्या त्यांनी फक्त विकासावरती चर्चा करावी, विकास केला का नाही केला. मग शिरूर हवेलीचे रोड असतील, मग तुमचे PMT असतील, आता जी शिरूर वाघोली चालू झालेली आहे ती, तुमचे खेडेगावातील छोटे छोटे वाड्या वस्त्यांनी रोड आहे, पाईपलाईन आहे, सर्व आहे. किंवा शिरूर शहरातला, तालुक्यातला सामान्य ते सामान्य शेतकरी, तो कोणताही समाजाचा असो, तो फोन बापूंना, म्हणजे फोन काढून बापूला फोन लावून म्हणतो, बापू आमची DP जळाली आहे. त्यामुळे माझं आव्हान एक आहे, विरोधकांनी फक्त विकासावर बोलावं. आणि त्यांना उत्तरच नाही, उत्तर येणारच नाही, देऊ शकत नाही ते उत्तर. तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, त्यांना उत्तर येणार नाही.
येऊन आलं घोडगंगा हे विकास बोला ना ते तर चालू होणारच आहे हो. अशोक बापू म्हणतात ते घोडगंगा 1001% चालूच होणार. सगळ्या कामगारांची दिवाळण्या सोनं करणार ना बापू. आम्हाला माहिती आहे बापू काय आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे ना फक्त आहे ना विकासावरती बोलावं आणि विकासावर उत्तर द्यावं त्यांनी.